आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 25/8/2025 पासून बहुजन क्रांती सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख आदरणीय माननीय अनंतभाई पट्टेकर व युवा प्रदेशाध्यक्ष माननीय विनोदभाई भोसले यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्टेशनचं चैत्यभूमी नामकरण करण्यात यावं। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा। या दलित मागासवर्गीय समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या उपोषणास मातंग समाजाचा पाठिंबा देण्यासाठी सर्व मातंग समाजातील विविध संघटना प्रमुख व प्रमुख पदाधिकारी समाज बांधवांनी उपस्थित राहावं ही विनंती। आपला सूर्यकांत जी भालेराव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, बहुजन क्रांती सेना पक्ष महाराष्ट्र, महाराष्ट्र उपाध्यक्ष, बहुजन विकास परिषद महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता, न्याय हक्क परिषद महाराष्ट्र। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा बहुजन क्रांती सेनेचा बहुजन क्रांती सेनेचा अरे आनंदजी पटेकर सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आनंदजी पटेकर सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आनंदजी पटेकर सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बहुजन क्रांती सेनेचा आई संघटनेचा बहुजन क्रांती सेनेचा आनंदजी पटेकर सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। अरे या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय। प्रथमतः मी सर्व महापुरुषांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचारिका यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्या अर्धवेळ स्त्री परिचारिका या आरोग्य सेवकाचं काम करतात, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला आहेत या महिला या आरोग्य सेवेचं काम करतात आणि या महिलांकडे प्रामुख्याने सरकारचं दुर्लक्ष होत आहे। आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आरोग्याचा आहे। आरोग्यावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु खरोखर जे लोक सेवा करतात, ज्या आरोग्य सेविका सेवा करतात, आज त्यांच्याकडे या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे। या अर्धवेळ परिचारिका महिलांची मागणी अनेक दिवसापासून सरकारकडे आहे, परंतु सरकारने या मागणीकडे 100% दुर्लक्ष केलेलं आहे। कोविडच्या काळात माझ्या माता भगिनींनी आरोग्य सेवकाचं काम करत असताना कोविडच्या सर्व रुग्णांची सेवा केली। ज्या रुग्णांना त्यांच्या घरच्यांनी बाहेर काढून दिलं, घरच्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्या काळात माझ्या या बहिणींनी त्यांची सेवा केली। कोविडच्या रुग्णांना त्यांनी हाताने हाताळलं, त्यांच्या जवळ त्यांना जाऊन इंजेक्शन दिले, त्यांना कोविडचे डोस दिले, त्यांची सेवा केली। ज्या रुग्णांना जेवण नसेल त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करून दिली आणि या काळात या सेवकांना सरकारने त्यांच्याकडे 100% दुर्लक्ष केलं आणि ज्या सेवकांनी काम केलं नाही किंवा ज्यांनी कोविड पासून पळ काढला अशा लोकांना सरकारने कोविड योद्धा म्हणून पुरस्कार दिले। म्हणजे हा नालायकपणा करून सरकारला काय सिद्ध करायचं आहे? माझं एक म्हणणं आहे की ज्या अर्धवेळ स्त्री परिचारिका आहेत, आमच्या मागण्या काय आहेत? तुमच्याकडे छोट्या छोट्या मागण्या आहेत। आमचा पगार वाढ करा। स्त्री परिचारिका सरकार पगार किती देतं? 3000 रुपये। 3000 रुपयामध्ये जर कधी आज आपण विचार केला तर 3000 रुपयामध्ये सरकारचं आणि या महिलांचं त्यांनी जर कधी विचार केला व्यवस्थित तर यांचं घर सुद्धा चालू शकत नाही। आणि आपण बघितलं सरकारचा एका मंत्र्याचा खर्च, एका अधिकाऱ्याचा खर्च, त्यांच्या मुला मुलींच्या लग्नाचा खर्च हा कोट्यवधी रुपयामध्ये आहे आणि सगळे पैसे शासनाचे हे जनतेचे आहेत। जनता या पैशाची मालक आहे आणि असं असतानाही शासन जर कधी या महिलांकडे दुर्लक्ष करत असेल, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर बहुजन क्रांती सेना यानंतर शांत बसणार नाही। बहुजन क्रांती सेना रस्त्यावर उतरेल आणि त्यानंतरचं जे काही त्याचं सरकारवर जे काही त्याचं संकट येईल किंवा या सरकारच्या विरोधात जे काही आंदोलन होईल त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची राहील। मी सरकारला सांगू शकतो की आम्ही आंदोलनावर उतरलो किंवा आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तर या सरकारला त्यांच्या झोपेतून जागा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आमची जी मागणी आहे, सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी आहे की आमच्या
ज्या आया बहिणी आहेत, ज्या आरोग्य सेवकाचं काम करतात, ज्यांनी कोविडमध्ये काम केलं, आपल्या घरच्यांकडे, आपल्या मुलाबाळाकडे दुर्लक्ष केलं, आपल्या कुटुंबाचा विचार केला नाही आणि त्यांनी सेवकाचं काम करत असताना, आरोग्याचं सेवकाचं काम करत असताना त्यांना कोणतंही त्या काळात मानधन मिळालेलं नाही. आमची एक भगिनी या कोविडचं काम करत असताना मृत्युमुखी पडली. तिला सरकारने एकही रुपया मदत केलेली नाही. त्या कोविडमध्ये त्या महिलेचा मुलगाही, तिला कोविडची बाधा झाल्यामुळे तो मुलगाही वारला. असे एक प्रकरण माझ्या समोर आलेलं आहे. परंतु महाराष्ट्रात असे असंख्य प्रकरण असणार आहेत. तर सरकारला माझी एक मागणी आहे, एवढ्या 8 दिवसात आमच्या भगिनींचा पगार वाढ करा, अन्यथा आम्ही दुसरं आंदोलन हे डायरेक्ट त्या आरोग्य मंत्र्याच्या घरावर करू, असा आमचा ठामपणे इशारा आहे. पगार वाढ करा, आमच्या भगिनींना तुम्ही न्याय द्या आणि यासाठी आमची बहुजन क्रांती सेना ही 100% प्रयत्नशील राहणार आहे. आणि या पगार वाढ झाल्याशिवाय आम्ही या आझाद मैदानातून हलणार नाही, असा मी आज सरकारला इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.